ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये स्वागत आहे आणि एक मोठी बातमी पाहूयात। आज एकनाथ शिंदे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची अशी बैठक घेणार आहेत। गटप्रमुख, विभाग प्रमुख, संपर्क प्रमुख, शाखा प्रमुख, आमदार, खासदार, माजी नगरसेवक या सगळ्यांनाच एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत। कालच मुंबईसह ठाण्याची निवडणूक ही जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे आजपासूनच एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवरती आल्याचं दिसतंय। ठाण्यातील युतीवरून भाजपसोबत लढायचं असल्यामुळे जागा वाटप, प्रचार, मोठ्या सभा, इच्छुक उमेदवार या सगळ्याच संदर्भामध्ये आज निर्णय होण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी टिपटॉप प्लाझा इथं ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, कालच निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। कशा पद्धतीने तयारीला वेग आलाय? ठाण्यामध्ये जर आपण पाहिलात तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेची प्रचंड ताकद आहे आणि ही जी ताकद आहे ती आता निवडणुकांच्या मध्ये आजमावली जाणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना स्वतःची प्रतिष्ठा किंवा शिवसेना स्वतःची प्रतिष्ठा ठाण्यामध्ये जर राखायची असेल तर त्यासाठी आजच्या बैठकीला महत्त्व आहे आणि आज एकनाथ शिंदे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत। यामध्ये सगळे शाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, त्यांना ठाण्याच्या सगळ्या या लोकांना बोलवण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यांच्या समोर आज महत्त्वाचे निर्णय देखील घेतले जातील। कारण की महायुतीमध्ये लढायचं असेल तर जागा वाटप हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे। जर जागा वाटप निश्चित झालं तरच पुढे महायुतीमध्ये लढता येईल। त्यामुळे नेमक्या किती जागा सोडायच्या, नेमक्या किती जागा आपण ठेवायच्या या संदर्भात देखील या सगळ्यांची चर्चा केली जाईल आणि त्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतले जातील आणि मग भाजप आणि शिवसेना बसून यावर निर्णय होतील। पण एक महत्त्वाचं म्हणजे आज संध्याकाळी ज्यावेळी एकनाथ शिंदे या सगळ्या ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत त्याचवेळी दुसरीकडे उद्धव ठाकरे देखील वरळी डोम इथे शिवसेनेतल्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहे। त्यामुळे आता निवडणुकांना बराच वेग आलेला आहे आणि अगदी एका महिन्यांवर या निवडणुका उरलेल्या असल्यामुळे जागा वाटप निश्चित लवकरात लवकर करण्यासाठी आजची ही बैठक बोलवण्यात आल्याचं कळतं आहे। अगदी धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी। तर पालिका निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये भाकरी